बाळू आवारे आणि मनोज जरांगेंच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी. अनधिकृत पुतळे बसवण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके, नारायणराव कुचे यांनी पैसे दिल्याचा हाकेंचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा शहरामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात दिवंगत अजित पवारांचे फोटो गायब. अजित पवारांचे फोटो नसल्याने यावर बोलणं प्रफुल्ल पटेलांनी टाळलं. माढा तालुक्यात पुन्हा एकदा उभारला गेला रातोरात पुतळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी उभारण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. शिक्षण, पाणी, आरोग्य आणि बँक प्रश्नांवर रायगडच्या झेडपी बैठकीत जोरदार चर्चा. अपूर्ण कामांवर कडक कारवाईचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा इशारा. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान. अवकाळीमुळे 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 59 गावांमधले 894 शेतकरी बाधित. नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ. अनेक शेतकऱ्यांची नोंदणी तांत्रिक कारणांमुळे आणि इतर अडचणींमुळे अद्याप होती बाकी. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडची लागवड, मात्र निर्यात थांबल्यानं कलिंगडचे दर कोसळले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. चंद्रपूरच्या ऐतिहासिक रमाळा तलावात शेकडो माशांचा मृत्यू. तलावात मिसळणारे शहरातले सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू होत असल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात बिबट्या थेट शिरला स्वयंपाकघरात. अचानक बिबट्या घुसल्याने उडाली एकच खळबळ. बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू पथकानं केलं जेरबंद. नाशिकच्या चांदवडमधल्या राहुड येथे भर दिवसा घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं अज्ञात चोरट्यांनी केलं लंपास. घटनास्थळी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट पथक दाखल. तपास सुरू.